नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सागर भिलाजी शिंदे, विभाग प्रमुख कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲट नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. इट इज अ ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, ज्याला आपण म्हणतो स्वायत्ता प्राप्त झालेली संस्था. या संस्थेत मी विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. आताच तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला आहात, काही दिवसांनी तुमचा CETचा रिझल्ट लागणार आहे. तर बऱ्याच वेळेला तुमच्या माइंडमध्ये जे कन्फ्युजन चाललेलं आहे की मी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी कुठल्या विभागात ऍडमिशन घेतलं पाहिजे, माझी शाखा कुठली असली पाहिजे. तर यात मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सगळ्यात पहिला इन्स्टिट्यूटलाही महत्त्व द्या की तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित आहात. आणि शक्यतो ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. त्याची काही कारणं आहेत, जसं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लागू करण्यात आल्यानंतर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. जसं की तुमचे काही प्रोग्राम कोर कोर्सेस असतील, तुमचे काही ॲबिलिटी एनहान्समेंटचे कोर्सेस असतील, तुमचे काही ओपन इलेक्टिव्ह असतील, तुमचे काही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असणार आहे, एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड कोर्सेस असणार आहे, लिबरल लर्निंग रिलेटेड कोर्सेस असणार आहे. तर याचा अर्थ काय, तर तुमचा सर्वांगीण विकास करून देणे हेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एम आहे. आणि ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 समोर ठेवूनच आपण आपल्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम हा डिझाईन केलेला आहे. आणि या कारणांमुळे तुम्ही आतापर्यंत जे 11वी 12वीला शिकलेले आहात फिजिक्स, तुम्ही 11वी 12वीला शिकलेले आहात केमिस्ट्री, तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण शिकवणार आहोत क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्स म्हणजे काय हे तुम्हाला त्यावेळेला प्रॅक्टिकली कळणार आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये ॲज ॲक्च्युअल केमिस्ट्रीचा यूज काय होतो, कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स तुमच्यासाठी शिकणं महत्वाचं आहे, कुठले कुठले सोल्युशन्स तुम्हाला लागणार आहे. जसं की सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचं मार्केट असल्या कारणास्तव ज्या बॅटरी असतात, बॅटरी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा, आणि या बॅटरीमध्ये कुठल्या कुठल्या केमिकल्सचा वापर होतो, त्या केमिकल्सच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल अनुभव मिळावा. आणि जर तुम्ही डिपार्टमेंटल कन्सर्न आहात तर माझ्याकडे जे डिपार्टमेंट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्या डिपार्टमेंटच्या माध्यमाने आम्ही कंपनी ज्या काही MNC आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज, त्या कंपनीज तर्फे तुमचे काही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस करून घेतो. आणि हे कोर्सेस जे आहेत ते CSR फंडिंगच्या अंतर्गत कंपनी आपल्या इन्स्टिट्यूटला प्रोव्हाइड करतो. मग आपण ह्या CSR फंडाच्या अंतर्गत कुठले कुठले कोर्सेस घेतो, तर आपण हँड्स ऑन कोर्सेस घेण्यावर जास्त भर असतो, जेणेकरून आपला विद्यार्थी इंडस्ट्रीत गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता भासायला नको. कारण तो जी थेअरी शिकतो, त्या थेअरी रिलेटेड तो जे प्रॅक्टिकल शिकतो आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला आणखी कुठले स्किल शिकायला मिळत आहेत ते महत्वाचं आहे. जसं की आपल्याकडे CSR थ्रू येणारा फंड हा शेल इंटरनॅशनल कडून येतो, आपल्याकडे IBM कडून येतो, त्यानंतर आपल्याकडे वोडाफोन इंटेलिजंट सोल्युशन कडून येतो. तर याच्याकडून येणाऱ्या CSR फंडा थ्रू आपण इम्प्लिमेंटेशन करतो थ्रू एज्युनेट फाउंडेशन, आणि ज्याच्या थ्रू आपण मुलांना नॉलेज देतो. हँड्स ऑन सेशन ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, हँड्स ऑन सेशन ऑन AI फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हँड्स ऑन सेशन ऑन क्लाउड. तर ह्या सगळ्या गोष्टींची आता गरज आहे, आणि या सगळ्या गोष्टींच्या गरज असल्या कारणास्तव आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की तुम्ही ऍडमिशन घेत असताना तुमचा विचार हा महाविद्यालय, इन्स्टिट्यूट, तसंच तिथे असलेले डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी होतात, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ऍडमिशन घ्यावं, जेणेकरून तुमच्या प्लेसमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कुठलाही अडचण यायला नको, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी जे लागतंय की ॲप्टिट्यूड टेस्ट आणि रिझनिंग, याची प्रॅक्टिस आपण आपल्या महाविद्यालयात, आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सेकंड इयरला असल्यापासून त्याची तयारी आपण करून घेत असतो.
त्याच्यात ग्रुप डिस्कशन आलं, सॉफ्ट स्किल आलं, या सगळ्या गोष्टी आपण प्रिपेअर करून घेत असतो, जेणेकरून मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको. तर मी तुम्हाला हेच सांगेन, प्रत्यक्षात तुम्ही महाविद्यालयाला भेट द्या, इन्स्टिट्यूटला भेट द्या, तिथे असलेल्या सगळ्या गोष्टी बघा, प्लेसमेंटचा रेशो चेक करा, कुठले कुठले मुलं ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून डेव्हलप झाले ते बघा, त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षांतून कोणाला यश मिळालं आहे त्याचाही अभ्यास करा, आणि नंतर तुम्ही महाविद्यालय निवडा आणि त्या महाविद्यालयातली सगळ्यात चांगली ब्रांच कोणती ती पण निवडा. नो डाऊट यामागे तुमची असलेली आवड, तुमचा असलेला छंद यालाही जोपासा, जेणेकरून तुमची ज्याच्यात आवड आहे तीच ब्रांच तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम, हेच मी तुम्हाला सांगेन. आणि यातच मी माझं कन्क्लूड करतो. आणि जर यदा कदाचित तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असले तर तुम्ही प्रत्यक्षात इन्स्टिट्यूटला येऊन मला भेट देऊ शकतात. मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यास पात्र आहे असं मला वाटतं. थँक्यू.